चला परत एकदा आपल्याला प्लॅन भेटला साईडला 20 पिप्स अपसाईड आहे. बघूया काय होतंय. जर मोठ्या टाइम फ्रेमनुसार जर आपण पाहायला गेलो तर आपल्याला एक इथं तुम्ही बघू शकता एक रेजिस्टन्स लेवल आहे. जर हा ब्रेकआउट भेटला आपल्याला, ओके, तर ब्रेकआउट भेटला तर खूप चांगल्या प्रकारे आपल्याला अपसाईड मूव पाहायला भेटू शकते, जेणेकरून आपण इथं या लेवल आखलेलं आहे तिथपर्यंत निदान भेटू शकते. ओके, बघूया काय होते. 74च्या खाली येतं कामा नाही. 74च्या खाली आलं तर आपला हा भाऊ एस एल घेऊनच जातोय, कारण की फास्ट मूव्ह होते तिथून खाली मार्केट येता. काल जर आपण पाहिले तर तुम्ही बघू शकता चार्टमध्ये आपण कालचे जे प्लॅन आखले होते तर हे लाईव्ह सेशनचे होते, बरोबर. जर तुम्ही 5 मिनिटांमध्ये पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल काल काय आपण केले ते. त्यामुळे बरोबर जे आपण लेवल आखलेल्या होत्या तिथंच मार्केटने टच केला आणि आपल्याला जवळजवळ 119 म्हणजे 1200 पिप्सच्या आसपास तुम्हाला मुवमेंट भेटलेले आहे, बरोबर. आणि काल पण असं जसं की आता मार्केट मूव्ह करते तसंच आपल्याला इथं काल पण थोडंसं ट्रॅप केलं होतं. ते दुसऱ्या चार्टवर ते असेल, चेक करूया आपण. हे बघा, जर 1 मिनिटामध्ये जर आपण पाहिलं कालचे प्लॅन, हे बघा काल पण आपल्याला अशाच मुवमेंट भेटत होत्या. इथं पण बघा काय झालं, 140 पिप्सची मुवमेंट झाली, ब्रेक इव्हन हिट झाला इथं. नंतर बी प्लॅन केला, तिथं पण जास्त काय मुवमेंट झाली नाही, 60 पिप्स तिथं ब्रेक इव्हन हिट. नंतर सी प्लॅनमध्ये बरोबर पहिला टिप हिट झाला 220 पिप्स डन, 70% बुक. परत एकदा ब्रेक इव्हन. डी प्लॅनमध्ये एस एल हिट झाला. ई प्लॅनमध्ये पण 50 पिप्सच्या आसपास म्हणजे 40 पिप्स 50 पिप्सच्या आसपास आपल्याला मुवमेंट भेटली, तिथं पण ब्रेक इव्हन हिट. मग नंतर आपण प्रॉपर वेट केला या प्लॅनसाठी, कारण की इथं आपण भरपूर चांगल्या छोट्या मोठ्या मूव्ह कॅप्चर केलेल्या होत्या आणि ब्रेक इव्हन पण हिट झाले होते. नंतर इथं बघा एक्झॅक्ट जे आपली लेवल होती त्या लेवलपासून मार्केटने डायरेक्ट आपल्याला अपसाईडला मूव्ह जो दिला, वन साईड मूव्ह दिला होता आणि 670च्या आसपास काहीतरी मला वाटतं मी लाईव्ह बंद केलं होतं. ओके, ह्या लेवलच्या आसपास इथं असताना मी एक्झिट केलं होतं. तुम्हाला ब्रेक इव्हन सांगून हाफ सिक्युअर करून एक्झिट करा बोललो होतो, सॉरी ब्रेक इव्हन करून सोडून द्या बोललो होतो. त्यानंतर तुम्ही बघू शकताय फुल टिप हिट झाला. नंतर दुपारी, आता हे काय ग्रुपवरती अपडेट दिलं नव्हतं मी काल, थोडंसं बिझी होतो, तर सेम तेच तिथं पण 98 म्हणजे 980 पिप्स भेटलेले आहेत. त्याचं पण प्लॅन खूप मोठं होतं पण मी एक्झिट केलं होतं. ठीक आहे, आता इथं आपण हा प्लॅन आखलाय पण अजून तरी काय मार्केटच्या लेवल आला नाही. तरी जो काय आता सध्या आपला लाईव्ह प्लॅन चालू आहे तो तुमचा आता रनिंगमध्ये असेल. ओके, चला बघूया मार्केट पुन्हा एकदा आपल्या फेवरमध्ये आलं, कारण की 74 पासून जरा थोडंसं मी घाबरतोय. म्हणजे का, कारण की मी तर लेवल एक आखून ठेवले, कारण की त्याला जरा मार्केट जास्त रिस्पेक्ट देते सकाळपासून. त्या लेवलला मी बोलता मग तिथं ह्या लेवलला मला आखायचंच होतं, तेव्हापर्यंत मार्केटनं मूव्ह दिला, मी सोडून दिलं. म्हटलं चला ब्रेकआउट नंतर भेटेल. 80 पिप्स भेटल्या, नंतर एस एल हिट झाला, काय जणांचा एस एल हिट झाला असेल, तिथं काय जणांनी कॅप्चर केलं असेल 40-50 पिप्स. तर परत एकदा 20 पिप्स अपसाईडला आहे मार्केट मूव्ह. बघूया काय होते. भेटायला पाहिजे यावेळेस. जर हा ब्रेकआउट भेटला 47 टच झाला आणि तिथं जर वरती मार्केटनं जर स्ट्रॉंग आपल्याला एखादी ग्रीन कॅन्डल जर दिली, रिटेस्ट झालं, तर तुम्ही फुल अपसाईड मूव्ह कॅप्चर करू शकता खूप चांगल्या प्रकारे. 1000 ते 2000 पिप्सची मुवमेंट तुम्हाला पाहायला भेटू शकते आज उद्या. तर हा ब्रेकआउट भेटला पाहिजे, जो 4 तासाचा ब्रेकआउट आहे तो जर भेटला, त्या लेवलला जर त्यानं ब्रेक केलं तर नक्कीच तुम्हाला खूप चांगल्या प्रकारची मूव्ह अपसाईडला पाहायला मिळू शकते. बघूया काय होते. आणि लवकरच मी व्हिडिओ पण घेऊन येईल आता, ते पण नवीन स्टुडंट असतील त्यांच्यासाठी बेसिक लेक्चर जे असतील कॅन्डल्सपासून छोटे छोटे व्हिडिओ घेऊन येईल, ते तुम्ही नक्की बघा. आणि नंतर मग एकदम एक खूप मोठी सिरीज आपण तयार करणार आहे, त्याच्यावरती मी काम करत होतो. पाठीमागच मी बोललो होतो की मी लवकरच व्हिडिओ घेऊन येईल. चाललंय काम, ते येतील हळूहळू, कारण की ते मोठे व्हिडिओ आहेत, त्यासाठी त्याला वेळ लागेल. त्यामुळे सुरुवातीला बिगिनर लेवलसाठी जे काही स्टुडंट असतील नवीन ज्यांना शिकायची इच्छा आहे त्यांच्यासाठी आपण व्हिडिओ घेऊन येणार आहे. ट्रेंड लाईन येते एक, ठीक आहे, भेटून जाईल.
बाकी जर इथं आपण पाहिलं तर एक रिजेक्शन भेटते इथं आपल्याला. ओके, तरी यार इथून आपल्याला ब्रेकआउट भेटायला पाहिजे होता. ट्रेन लाईनमुळे आपल्याला रिजेक्शन भेटते इथं. बघा 74 त्या लेवलला मार्केट आहे अजून पण. हा एस झाला तर आपण जो आपला मेन प्लॅन आहे त्याचीच आपण वाट बघूया, कारण की छोटे मोठे लॉस करून काही उपयोग नाही. कारण की आज आपल्याला ट्रॅप करते मार्केट, कारण की 2 ते 3 वेळेस या लेवलपासून मार्केट अपसाईडला आले. त्याच्यामुळे म्हटलं चला रिस्क घेऊन बघूया आपण काय मार्केट व्हॉलाटाईल होते. बघा जर 1 मिनिटात तुम्ही बघितलं तर बघू शकता काय चाललंय ते. 72 77 चला बघूया. वेट तर केलाय आपण भरपूर. जर ब्रेकआउट भेटला हा तर या लेवलपर्यंत निदान मुवमेंट आपल्याला खूप चांगल्या प्रकारे भेटू शकते. फक्त हा हे ट्रेंड लाईनला ब्रेक केलं पाहिजे. VIP ग्रुप चालू करेल, त्याचे मेसेज तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती भेटून जातील 10 ते 11 वाजेपर्यंत. नंतर आपण ज्यावेळेस लाईव्ह बंद असेल तिथं अपडेट मी देत जाईल. ओके, तर ज्यांना कोणाला जॉईन करायचं असेल त्यांनी मला इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकताय किंवा टेलिग्रामवरती केला तरी काही हरकत नाही. ओके, गोल्ड मेरे भाई जा ऊपर जाने के लिए बोल रहा यार. जोपर्यंत 74 पर्यंत आहे तोपर्यंत म्हणू शकतो की चला ठीक आहे अपसाईडला जाईल. ते अजून रिजेक्शनच देते तिथं, त्यामुळे थोडंसं रिस्क वाढली. कारण की कालचा दिवस हा आपला पूर्णपणे आपला होता. काल आपण खूप चांगल्या चांगल्या मुवमेंट कॅप्चर केल्या होत्या आणि ज्या पण छोट्या मोठ्या होत्या त्याच्यापेक्षा आपली खूप चांगली मोठी मुवमेंट कॅप्चर केली. त्यामध्ये सर्व काही तुम्हाला ज्यांचे पण लॉस असतील आठवड्यापासून त्यांचे रिकवर झाले असतील नक्कीच, जे छोटे मोठे लॉस असतील त्यांचे. मागच्या 2 वर्षापूर्वी असं होतं की 50 ते 100 पिप्स घेण्यासाठी खूप भीती वाटायची, खूप वेळ लागायचा. कधी कधी तुम्हाला 1 तास 2 तास वेट करायला लागायचं. दिवसभरात जास्तीत जास्त 300 ते 400 पिप्सची मुवमेंट होत असायची. पण आजकाल तुम्ही मार्केट बघताय एका मिनिटात पण तेवढ्या मोठ्या मोठ्या मुवमेंट्स पाहायला मिळत आहेत आपल्याला. त्याच्यामुळे खूप रिस्क वाढली. $100 ज्यांचा अकाउंट असेल त्यांच्यासाठी पण खूप रिस्क आहे आजकाल मार्केट, कारण की जर 1-2 प्लॅन फसले तर तुमचा माइंडसेट खराब होऊ शकतो. बरोबर, त्यामुळे SL हा कंपल्सरी असला पाहिजे. जरी मोठा असेल तरी काही हरकत नाही. ओके, मार्केट आपल्या लेवलला येत आहे. 77 क्रॉस कर भाई गोल्ड. चला एकदा SL आमचा हिट केला. काय काय जणांचा तिथे SL हिट झाला असेल, काय काय जणांनी हाफ सिक्युअर केला असेल किंवा फुल घेतला असेल त्यावेळेस जेवढं पण भेटलं असेल तेवढं. पण माझ्यामध्ये मी त्याला SLच मानतो, कारण की भरपूर जणांचा ते SL हिट झाला असावा, जे पण अवेलेबल असतील, जे पण लवकर उठले असतील. कारण की कालपासून आपण सकाळी 3:30 पासूनच लाईव्ह येत आहे. कारण की संध्याकाळचं काय होतं की आता पावसाचं वातावरण आहे, त्याच्यामुळे नेटवर्क इश्यू वगैरे येतात. त्याच्यामुळं मी ठरवलं की सकाळचंच यायचं आहे. चला खूप चांगली मुवमेंट भेटते आपल्याला. तर हा ब्रेकआउट असाच भेटला आपल्याला 1 मिनिटामध्ये तर खूप चांगली तुम्ही बघू शकताय. त्याला सिक्युअर करून घ्या जे पण असतील त्यांनी. ओके, चला ग्रीन कॅन्डल तर इथं आपल्याला पाहायला मिळालेली आहे. बघूया काय होतंय. हो चलो 50 पिप्सच्या आसपास. व्हेरी गुड. 83 किती भेटलेत आपल्याला इथं पिप्स? 55 पिप्स. चलो वाव 1:1 कॅप्चर झालेला आहे. बघू शकताय 70 पिप्स. ओके, डिसिप्लिन ठेवायचं आहे. ठीक आहे, SL हिट होतात. SL हिट झाला म्हणून मार्केट संपत नाही. ओके, पण SL लावणं खूप गरजेचं असतं. नवीन मुलांना सवय असते SL
लावायचा नसतो, होल्ड करायचा असतो त्यांना. आणि ज्यावेळेस प्रॉफिटमध्ये असतो ट्रेड त्यावेळेस त्यांना होल्ड करायचं नसतं, त्यावेळेस त्यांना लगेच क्लोज करायचं असतं. हां, ब्रेक इव्हन करत चला किंवा हा क्वांटिटी सिक्युअर करत चला, हे माझं म्हणणं असतं. तुम्ही 1:1 ब्रेक इव्हन केलं तरी चालतं, किंवा 1:3 जर भेटला असेल तर तुम्ही एक्झिट केलं तरी चालते, किंवा ब्रेक इव्हन करून हा क्वांटिटी करून सिक्युअर करून तुम्ही किंवा बुक करून तुम्ही होल्ड करू शकताय. बरोबर, जे काय तुमचं प्लॅन असेल ते तुम्ही तिथं चांगल्या प्रकारे मॅनेज करू शकताय. अर्ध्या तासाची कॅन्डल क्लोज होते. जर हे असंच वरती राहिलं अप साईडला तर खूप चांगली गोष्ट आहे. तीन मिनिट काय म्हणताय, टेकआउट तर आलेला आहे आपल्या 3 मिनिटांमध्ये पण. ठीक आहे, अरे भाऊ वरती जायचं आपल्याला. हा चार्टचा गेम नाही, हा पेशन्सचा गेम आहे. ज्या दिवशी तू क्राऊड फॉलो करणं बंद करशील त्या दिवशी मार्केट तुझा रिझल्ट बदलून टाकेल मित्रा. अर्ध्या तासाची कॅन्डल क्लोज होते, 30 सेकंद बाकी आहेत. चला, मार्केट आपल्याला साथ देताना दिसते. वाव, 80 पिप्स. ओके, 80 पिप्सची मुवमेंट झालेली आहे इथं, बघू शकताय. जर ही लेवल ब्रेक होते, रिजेक्शन आहे इथं. ठीक आहे, वन साईड जायला पाहिजे खरं आता. बघूया काय होतंय ते. ज्यांना पण सिक्युअर करायचं ते करू शकतात, ज्यांना ब्रेक इव्हन करायचं ते ब्रेक इव्हन करू शकतात. हाफ क्वांटिटी सेव्ह करून घेतलं तरी चालेल. ओके, हो, जो हे लेवल आहे त्या लेवलला मार्केट यायचा प्रयत्न करते. ह्या लेवलच्या वरती गेलं तर 87च्या अजून खूप चांगल्या प्रकारे आपल्याला मोबाईलला मिळेल. जर आपण इथं पाहिलं तर हे सकाळपासूनच्या रिजेक्शन्स लेवल आहे. Okay. 90 पिप्स ब्रेक हो रे यार, बघू शकताय. ओके, वाव, बोललो तुम्हाला या ट्रेंड लाईनला ब्रेक केला तर मार्केट अप साईडला मूव्ह होताना दिसेल चांगले आपल्याला. 100 पिप्स भेटले आहेत. जर इथं तुम्ही एक्झिट केलास तर काय लॉस करून तुम्हाला परत पश्चाताप झाला असता. जोपर्यंत इसल हिट होत नाही तोपर्यंत वाट बघा. बरोबर, कारण की आपण टाइम फ्रेम छोटी यूज करतोय. जर मोठी असेल तर मी त्यावेळेस सांगतो तुम्हाला काय करायचं कधी ते. ही लेवल आहे 87ची, तिथून अपसाईड जायला पाहिजे, कारण की हा एक 4 तासाचा झोन आहे इथं, जो की तुम्हाला थोड्या वेळापूर्वी दाखवलाय. ती लेवल जर ब्रेक झाली तर खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला अपसाईडला मुवमेंट पाहायला भेटू शकते, जे की तुम्ही दिवसभर जरी होल्ड केलं तरी काय हरकत नाही ब्रेक इव्हन करून. वाव, 150 पिप्स. अजून काय पाहिजे आपल्याला मित्रांनो, बघा 160 पिप्स. चला, काय बोलायला नको आता कोणाला. बघू शकताय, बोललो तुम्हाला ट्रेंड लाईन इथं ब्रेक होते, ह्याच्यावरती पण सस्टेन केलं मार्केट. आता इथं हा एक रिजेक्शन आहे, हा आपला जो नाही तर थोडंसं तुम्हाला मी बोललो होतं की ह्या लेवलपर्यंत येण्याचा नक्कीच मार्केट प्रयत्न करेल. बरोबर, 93च्या आसपास. कारण की ही लेवल जर ब्रेक झाली तर मग तुम्ही नॉनस्टॉप आपण इथपर्यंत प्लॅन करू शकतो. हे मग बाकी छोटे मोठे तुम्ही तिथं टार्गेट अचीव करू शकताय. किती मुवमेंट झाली बघा इथं. ज्यांना बुक करायचं त्यांना बुक केलं तरी काय हरकत नाही. ओके, जर मुवमेंट पाहिली 180 पिप्सच्या आसपास. ओके, 175. बुक करायचं असेल तरी बुक करून घेऊ शकताय. 90% सिक्युअर करायचे त्यांना 90% सिक्युअर करून घ्या, कारण की खूप मोठे मोठे टार्गेट आहेत. ओके, कारण की बघू शकताय तुम्ही मुवमेंट जे आजकाल होतात त्यानुसार हे छोटेच वाटतील तुम्हाला, पण ज्यावेळेस पण आम्ही 1-2 वर्षापूर्वी प्लॅन करायचो त्यावेळेस हे टार्गेट भेटणं म्हणजे खूप वेळ लागायचा हे भेटण्यासाठी, ह्या मुवमेंट कॅप्चर करण्यासाठी. आणि त्यावेळेस तुमच्यासारखेच मी पण नवीन होतो. आम्ही पण ज्यावेळेस ग्रुपमध्ये बसायचो, काय काय जवळचे मित्र होते, तर त्यावेळेस या मुवमेंट भेटल्यावरती खूप भारी वाटायचं आम्हाला. एवढ्या फ्यूज भेटल्या तर कधी न्यूजला जास्तीत जास्त जर स्ट्रॉंग न्यूज ज्या आपल्या आहेत त्या NFP वगैरे
त्याला पण मार्केट कधी जास्तीत जास्त पहिले एका मिनिटाचा जो स्पाईक असायचा त्यावेळेस तो 20 ते 22 पॉईंट असायचा, जास्तीत जास्त 27 पॉईंट पर्यंत जायचा, नंतर रिव्हर्स यायचं मार्केट, तिथं स्कॅल्पिंग तुम्ही करू शकत होता त्यावेळेस. पण आजकाल तसं नाही. आजकाल मार्केट तुम्ही बघताय 20 पिप्सच म्हणतोय, सॉरी 200 पिप्स, 220 पिप्स, 270 किंवा 300 पिप्स जास्तीत जास्त येण्यापेला मुवमेंट व्हायची. पण आजकाल जर तुम्ही पाहिलं तर खूप मोठ्या मोठ्या मुवमेंट तुम्हाला पाहायला भेटत आहेत. जर एखाद्याला इथं सी प्लॅन करायचं असेल तर करू शकताय, थोडंसं रिस्क घेऊ शकता इथं तुम्ही. ओके, सी प्लॅन 90 किती आहे, इथपर्यंत वेट करू आपण. जर ॲक्टिव्ह झाला तर बघूया, स्पाईक आला तर म्हटलं घेऊ शकतो आपण. हे काढू का मी, झोन आपण ठेवू का फक्त. ओके, हे तर बरं वाटतंय. नंतर आपण इथं आपण घेऊया. टच झाल्यावर तुम्ही घेऊ शकता त्या लेवलला. थोडंसं रिस्क असेल पण ठीक आहे, काय हरकत नाही, कारण त्या लेवलला ब्रेक केलंय त्याला रिटेस्ट करून मार्केट अप साईडला जाण्याचे चान्सेस आहेत. फक्त ही लेवल आपल्याला थोडासा ताप देते, जो की आजचा हाय आहे. 15 मिनिटाची कॅन्डल क्लोज होते, 5 मिनिट 3 मिनिट, पण 3 रिजेक्शन भेटते तिथं. रिस्क किती आपण बघूया इथं. 60 पिप्स आहे ना, थोडी कमी करू घेऊ शकता. 1 मिनिट, 89 आहे ना, ठीक आहे, करू शकता प्लॅन इथं. चला ॲक्टिव्ह, फक्त ह्याला ब्रेक इव्हन करून घ्या लगेच, कारण की इथं आपल्याला जास्त रिस्क घ्यायची नाही, कारण की एक रिजेक्शन आहे, जोपर्यंत लेवल ब्रेक होत नाही तोपर्यंत आपल्याला चांगली अजून मुवमेंट भेटणार नाही. कारण की हे हाय लेवल ब्रेक झाली पाहिजे. 97 10 पिप्स. क्लीन मुवमेंट आपल्याला भेटली 175 ची, बरोबर. एक लक नाही, हा पेशन्सचा कामाला मित्रांनो, कारण कन्फर्मेशन आणि प्रॉपर एक्झिक्युशन आहे. जिथं लोक कन्फ्युज होतात तिथं आपण स्मार्ट एंट्री घेतलेली. मार्केटनं पुन्हा एकदा प्रूव्ह केलं की प्लॅन स्ट्रॉंग असेल तर प्रॉफिट ऑटोमॅटिक होत असतो, बरोबर. फॉलो करा डेली क्लीन फॉरेक्स सेटअपसाठी. गोल्ड म्हणजे काय आपण प्लॅन करतो ते सेटअप्स तुम्हाला खूप चांगले चांगले भेटले जातील दिवसभरामध्ये. पण जर मी हॅपी ग्रुप तुम्ही जॉईन करताय, त्याचे काही रूल्स आहेत ते तुम्ही मला फॉलो करावे लागतील फक्त. ओके, चला मार्केटनं पुन्हा एकदा आपल्या फेवरमध्ये आलेला आहे. बघू शकताय 30 पिप्स 20 पिप्सच्या मार्केट मूव दिला आपल्याला 20 ते 30 पिप्सचा. ओके, ती प्लॅन ब्रेक इव्हन करून घ्या 30 पिप्स. ओके, लाईक करा, शेअर करा मित्रांनो, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. ब्रेक इव्हन करा, याला आपल्याला एसएल घेऊन जाऊन द्यायचा नाही, कारण की ऑलरेडी आपला हा रनिंग आहे. ओके, त्याला तुम्ही ब्रेक इव्हन केला असेल किंवा त्याला तुम्ही सिक्युअर केला असेल, काही जणांनी 100 पिप्स सिक्युअर ठेवले असतील तरी काय हरकत नाही. पण माझं एकच म्हणणं आहे की ह्याला आपल्याला इथं जाऊन द्यायचा नाही, ब्रेक इव्हन करून ठेवा. ब्रेक इव्हन झाला की तुम्ही कट करून टाकणार आहे. ओके, कारण की उगाच आपल्याला अडकून नाही बसायचं आहे. कारण की एक मुवमेंट आपल्याला भेटली जेणेकरून इथं आपला जो एक एसएल फिट झाला होता तो सर्वांचाच झाला असेल असं नाही, पण ज्यांचा पण झाला असेल त्यांचा इथं रिकवर झाला असेल नक्कीच. ओके, आणि इथं पण थोडीफार 30 पिप्स कॅप्चर मूव झाली असेल. ब्रेक इव्हन झाला की मी हा क्लोज करून टाकणार आहे. ओके, C2C करून ठेवा. ओके, या लेवलला आलं की एक्झिट झालाच पाहिजे. रिस्क नको आहे आपल्याला मोकळ्यात. कट का कट करतोय, कारण की आपल्याला आता एसएल जाऊन द्यायचा नाहीये, कारण की आपल्याला एका मोठ्या मुवमेंटची वाट बघायची, बरोबर. त्यासाठी मी म्हणते, बाकी काही नाही. शेवटचे 5 मिनिट आहेत, 1 तासाची कॅन्डल क्लोज होईल. जर या 5 मिनिटांमध्ये जर आपल्याला खूप चांगली मुवमेंट भेटली तर तुम्ही हा जर ब्रेक लेवल करतोय, जर वरतीच मार्केट सस्टेन झाला, रिटेस्ट करून परत मार्केट अप साईडला जाऊ शकते खूप चांगल्या प्रकारे. वाव, 119. हो, काय म्हणायचं आता, ह्यासाठी आपण वेट करा बोलतो. आलं का लक्षात. कारण की ब्रेक इव्हन करून ठेवायचं, थोडीफार सिक्युअर करून ठेवायचे आपल्याला. कारण की जे काय
तुमचं प्रॉफिट तुमच्या स्क्रीनला दिसत असेल, जोपर्यंत तुम्ही ते सिक्युअर करत नाही, हाफ बुक करत नाही, तोपर्यंत ते तुमच्या ताब्यात आलेलं नसतं. बरोबर, दिसतंय म्हणजे ते तुमचं नाही, जोपर्यंत तुम्ही तिथून बाहेर पडत नाही किंवा थोडंफार काढून घेत नाही. त्यासाठी मी म्हणतो की सिक्युअर करत चला. 210 पिप्सची मुवमेंट झाली. खूप छान मुवमेंट आपल्याला पाहायला भेटली. खूप वेळ आपण इथं वेट केला होता, बघू शकताय. ह्या लेवलपासून इथपर्यंत आपण वेट केला होता आणि नंतर आपल्याला इथे एक ब्रेकआउट भेटला, जिथून मार्केटने अप साईडला मूव दिलेला आहे. ओके, मॅक्झिमम बुक करू शकताय. 270 पिप्सची मुवमेंट झाली, 60 70. ओके, 5च्या लेवलला टच केलेला आहे. सी प्लॅन जर ॲक्टिव्ह असता तर तुम्ही बघू शकताय, सी प्लॅनने पण आपल्याला खूप चांगली मुवमेंट दिली असती, पण ब्रेक इव्हन झाल्यामुळे आपण तो एंट्री प्लॅन केलेला नाही. रिस्क घ्यायचे नव्हते आपल्याला. ठीक आहे ना, 270 पिपची मुवमेंट इथं तुम्हाला भेटलेली आहे. या 1 मिनिटाच्या ब्रेकआउटपासून जर मार्केट चेक केलं तर 240 पिप्स अप साईडला आलेला आहे. फक्त एक छोटीशी ट्रेंड लाईन ब्रेकआउट भेटली आपल्याला इथं. बरोबर, मग विचार करा, ह्या ज्या काही गोष्टी असतात ट्रेंड लाईन वगैरे, त्या पण वर्क होतात. ओके, पण जरच वेळेस वर्क होत नाही हे पण लक्षात ठेवा. तुम्ही जरच वेळेस जाचाल प्लॅन करायला, जरच वेळेस तुम्हाला पास होताना दिसतील असं नाही. ओके, जिथं आपण एक वेळेस या ट्रेडवरती डाऊट करत होतो एसएल हिट होतोय काय, पण आपण 74 म्हणत होतो की चला ह्याच्या खाली जाता का म्हणे. बरोबर, आणि तिथंच तुम्ही बघू शकता 74 पासूनच रिजेक्शन भेटलेलं आहे. जर तुम्ही व्यवस्थित चेक केलं तर त्या लेवलपासूनच भरपूर रिजेक्शन भेटलं आणि तिथूनच मार्केटने एक मूव अप साईडला आपल्याला दिलेला आहे. बरोबर, आणि तिथून ही ट्रेंड लाईन ब्रेक झाली, तिथून बघू शकताय खूप चांगल्या प्रकारे मार्केट अप साईड मूव दिला. 270 पिप्स मूव कॅप्चर आपण इथं केलेल्या आहेत. ओके, इथं पण 30 पिप्स होत्या, पण ब्रेक इव्हन कट केला. आता तो पण असता तर तुम्ही बघू शकताय, तर ज्यांनी पण होल्ड केला असेल त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे. पण मी नको म्हटलं होतं रिस्क घ्यायला आज, कारण की सुरुवातीला जरा डाऊट येत होता. इथं पण 80 पिप्स भेटल्या, एसएल झाला काय त्यांचा, इथं पण रिस्कमध्ये आला होता. त्याच्यामुळे मला जास्त रिस्क घ्यायचीच नव्हती आज. ओके, कारण की जो प्लॅन आपण आखलाय तिथं मार्केट अजून गेलेलंच नाही. जो आपला मेन प्लॅन होता, जसा की कालचा, जिथं आपण 1200 पिप्स कॅप्चर केल्या, तसंच आपण इथं पण प्लॅन आखला होता मोठा, पण त्या लेवलला मार्केट आलेलंच नाही. त्याच्यामुळे आपण 1 मिनिटामध्ये नवीन प्लॅन आखून ह्या मूव कॅप्चर केलेला आहे. खरा ट्रेडर कॅन्डल बघत नाही, तो ऑपॉर्च्युनिटीज पकडत असतो. रिस्क आपला कंट्रोल होता. बरोबर, मूव आपला अनकंट्रोल्ड निघाला. बरोबर, रॉकेटच पाहायला भेटला आपल्याला गोल्डमध्ये इथून. जसं की मी बोललो होतो 1 मिनिटात आपल्याला इथं ब्रेकआउट फक्त भेटू द्या, आणि तिथून बघू शकता खूप चांगली मुवमेंट झाली. चला, अजून एक आपल्याला जो डी प्लॅन करायचा आहे, रिस्क नको, एकदम छोटंसं आपण रिस्क घेऊया. जास्त मोठी घ्यायची गरज नाही आपल्याला. किती भेटलं इथं टार्गेट तुम्ही बघू शकता, ही लेवल 1:4. वाव, ॲक्युरेट रिस्क रॉट रेशो 1:4, खूप चांगलं अचीव झालेलं आहे. बरोबर, चला ह्याचा एक आपण स्क्रीनशॉट ठेवून टाकूया, घेऊन ठेवू. ओके, आपण डी प्लॅनसाठी वेट करतोय. 1 मिनिट, लेवलला मी बघतो जरा. लो लेवललाच या आयुष्यांच्या घ्यायचा का हा प्लॅन करतोय मी. तिथून अलीकडूनच रिजेक्शन भेटतंय. हाच प्लॅन करत होता मी, इथूनच आपल्याला घ्यायचा होता. सॉरी, बाय प्लॅन करायचा होता आपल्याला. या लेवलपासून मी म्हणत होतो की हो, जरी इथून घेतला असता तरी हे बोलायचं. चला ठीक आहे, नशिबात नव्हता आपल्या आताचा प्लॅन. डायरेक्ट मार्केटने तिथूनच अप साईड मूव दिला. थोडंसं मी चेक करत होतो की कुठून घेतला पाहिजे, कारण की ही लेवल होती खरी. जर हे आपली लेवल बघितली, त्यालाच रिटेस्ट केलं मार्केटला त्या लेवललाच, आणि तिथून बघू शकताय खूप चांगल्या प्रकारे मार्केटने अपसाईड मूव दिली. 70 पिप्सच्या आसपास, 60 ते 70 पिप्स. ठीक आहे, काय हरकत नाही. वाव वाव, का रे भाऊ गोल्ड असं केलंस. 100 पिप्स 2 मिनिटांमध्ये आपल्याला 100 पिप्स भेटल्या असत्या. मी जर दिवसभर असं बसलो तर तुम्ही बघा आपण किती प्लॅन पकडतोय, किती फसतात.
ज्यावेळेस पण लाईटचा काही प्रॉब्लेम नसेल त्यावेळेस मी पूर्णपणे वेळ देण्याचा प्रयत्न करेल. मी अगोदर पण 8-8, 9-9 तास थांबलोय, पण त्यावेळेस मी मोठे प्लॅन कॅप्चर करायचो. बघू शकता 310 पिप्सची मुवमेंट आपल्याला इथं पाहायला भेटते. ओके, ज्यांना पण बुक करायचं आहे ते बुक करू शकता. ज्यांचा ब्रेक किंवा नाही त्यांनी जास्तीत जास्त क्वांटिटी अजून सिक्युअर करण्याचा प्रयत्न करा. वाव, काय पाहिजे अजून आपल्याला? जर सकाळच्या 5:30-6 वाजता जर तुम्हाला 300 पिप्सची मुवमेंट कॅप्चर जर तुम्ही करताय तर तुम्ही बघा 320 पिप्स. ओके, 47 ठीक आहे. $330 पिप्स. ओके, ज्यांना पण बुक करायचं ते बुक करू शकतात. $330 पिप्सची मुवमेंट झाली, बघू शकताय तुम्ही. ए प्लॅनमध्ये ठराविक जणांचा सिलेक्ट झाला असेल तरी पण आपला बी सी प्लॅन आणि डी प्लॅन ॲक्टिव्ह केला नाही आपण. नाहीतर तुम्ही बघू शकता इथं पण खूप चांगली मूव झाली असती 220 पिप्स. आणि इथं जर ॲक्टिव्ह आपण केला असता, थोडंसं आपण वाट पाहिली खाली येण्याची, पण तो ॲक्टिव्ह झाला नाही. इथं पण 170 पिप्स, म्हणजे खूप चांगली मुवमेंट झाली असते. आपल्याला कॅप्चर सर्व ट्रेड सक्सेसफुल झाले असते आणि मोठे मोठे टार्गेट्स तुम्हाला भेटले असते या प्लॅनमध्ये. ABCDमध्ये 350 पिप्सची मुवमेंट कॅप्चर झालेली आहे. 90% सिक्युअर करून ठेवा, रिजेक्शन भेटू शकतं. ओके, तर आपण उद्या भेटूया लाईव्ह सेशनमध्ये असंच लवकर. जर अशा मोठ्या मुवमेंट जर भेटल्या तर डेली आपण पहाटेच लाईव्ह करूया. आणि VIP ग्रुप चालू करेन 10 ते 11 वाजता. सर्व तुम्हाला आपल्या ग्रुपवरती मेसेज दिले जातील, जे काही रूल्स असतील त्याचे ते रूल्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत. ज्यांना पण जॉईन करायचे त्यांनी मला इंस्टाग्राम किंवा या टेलिग्रामवरती मेसेज करा. ओके, क्लोज केला तरी काही हरकत नाही आहे. ओके, 350 पिप्स ठीक आहे. चला, 2 तास 20 मिनिट आज लाईव्ह आहे मी. ओके, त्यामुळे मी एक्झिट करतोय आता, कारण की मला हे 2 जर प्लॅन आपल्याला भेटले असते तर नक्कीच तुम्ही इथं खूप चांगली मुवमेंट पाहिली असती आणि हे जे काही तुम्हाला पिप्स दिसत आहेत त्याच्या डबल किंवा ट्रिपल इथं दिसले असते. बरोबर, जर ज्यांनी पण कालच्या मुवमेंट पकडलेल्या आहेत, जर कालच्या मुवमेंट कोणी पाहिल्या नसतील तर तुम्हाला मी दाखवतो. ज्यांनी पण त्या मुवमेंट पकडल्या असतील त्याच मुवमेंट जर आज पण पकडायच्या असतील, जर तुम्हाला वाटतं अशाच मुवमेंट जर तुम्हाला पाहायच्या असतील. ओके, ह्या छोट्या मोठ्या कालच्या होत्या आणि हा आपण लाईव्हमध्ये हाफपर्यंत बघितलं होतं, नंतर तुम्हाला ब्रेक ऑन करून सोडून द्या बोललेलो. तर तुम्हाला काय करायचंय, फक्त ह्या लेवलमध्ये बघा. 1 मिनिट तुम्हाला मी दाखवतो. इथे एक प्लॅन करा जर मार्केट डाऊन आले तर, नाहीतर ह्या लेवलपासून, कारण की आता जर आपण पाहिलं 4 तासामध्ये जर ब्रेकआउट भेटतोय आपल्याला, जर वरतीच कॅन्डल क्लोज झाली तर तुम्हाला एक रिटेस्ट प्लॅन बघून खूप चांगली अपसाईडला मुवमेंट पाहायला भेटू शकते आज पण. ओके, किंवा रिजेक्शन इथून पण भेटू शकते खूप चांगल्या प्रकारे ह्या झोनच्या लेवलपासून. त्याच्यामुळे बघा, आणि VIP ग्रुपवरती मी अपडेट देईल. जे पण जॉईन होतील त्यांच्यासाठी काही रूल्स आहेत ते फॉलो करायला लागतील. त्या रूल्स फॉलो केल्यावरतीच तुम्हाला तिथं जॉईन केलं जाईल. ओके, तिथं दिवसभरामध्ये जेवढ्या काही मुवमेंट भेटतील, ज्या मला दिसतील त्या मी तिथं देत राहील. ओके, चला भेटूया उद्याच्या लाईव्ह सेशनमध्ये.